महानगरपालिकेत अभूतपूर्व गोंधळ. शिंदे सेनेच्या नगरसेवकाला अन काँग्रेस नगरसेवकाला भाजपनं केले निलंबित. विरोधकांनी पायऱ्यावर केलं आंदोलन. पालकमंत्री गोरे आणि भाजप आमदार कोटेंना डायनोसॉरची उपाधी. 892 कोटींची योजना 1400 कोटींची कशी काय झाली, यावरून महानगरपालिकेत गोंधळ. सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत सोलापूर शहराला पाणी पुरवठा योजना सत्ताधारी भाजप पक्षानं मांडली. निवडणुकीच्या काळात 892 कोटीची योजना म्हणून भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे भाषण करताना सांगत होते. सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत योजना पाणी पुरवठा 1400 कोटी कशी काय झाली असा सवाल उपस्थित करत शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांनी उपस्थित केलाय. महापौर विनायक कोंडाल यांनी गोंधळ करू नका, राजकारण करू नका असं सांगत शिवसेना नगरसेवक आणि काँग्रेस नगरसेवकाला 1 दिवसासाठी निलंबित केले. यावरून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला. शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांनी हा सगळा भ्रष्टाचार आहे, जागतिक बँकेकडून सोलापुरातील काही प्रॉपर्टी गहाण ठेवण्याचा सपाटा भाजपकडून सुरू आहे. तसेच 892 कोटीची योजना 1400 कोटी करून त्याची वसुली मात्र सर्वसामान्य सोलापूरकरांकडून केली जाणार आहे, असा आरोप शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांनी केलाय. महापौर विनायक कोंडाल यांनी मात्र कोणत्याही प्रकारची करवाढ केली जाणार नाही अशी आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल. पहिल्यांदा हे बघून घ्या, माझा आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही ह्याची सोय कशा पद्धतीने केली आहे. शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करतात. आज तुम्हाला माहित आहे, महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळं प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार. ही योजना मंजूर झाली. ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा, त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची. 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे. 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली तुम्हाला मी आवर्जून दाखवू शकतो. इथले तुमचे आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सभेत ओरडून सांगत होते, हे जरा कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही. पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर, म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सदस्य जादा बोलू पण शकले नाही की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि करवाढ या दोन्ही गोष्टीमुळं सोलापूरकरांना सरळ सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेट असणार ना, त्या रेडी रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे. म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे, तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागाचं काम नक्की होईल, पण त्याच्यासाठी 100% कर वाढ केलेली आहे. हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागा सुद्धा विकण्याचं काम या ठरावात होतं. तुम्ही बघितलं असेल, महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका किंवा भाडेतत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा. पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे. तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत. आज आमचा आवाज दाबा लागले, तुम्हाला हे ठरवून आहे. माझी विनंती, आपण बाहेर जाऊन परत प्रेस खाऊन काय असं मुद्दाम चाललेला आहे. पण निलंबन ऐका, जनतेसाठी कायमचं करू द्या. या सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करू द्या, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचा मी.
मला कायमचं सभागृहाच्या बाहेर काढा. एक मताने नाही आमचं, आम्ही तुम्ही बघा ना, कुठलं एक मत आहे? आम्ही एवढं ओरडतोय, आम्हाला बोलू दिलं जात नाही. आम्ही इथं एवढं एक मत म्हणजे काय? सभागृहाचं एक मत असेल तर एक मत म्हणलं जात आहे, सभागृहाचं एक मत नसतं. अरे आमची लोक आहे, मला दोघांना निलंबित जरी केलं असं काय बोलता? तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर चाललंय की कुठेही आम्ही विरोध करत असताना खरं तर हे बहुमताने जरी केलं असेल, त्यांच्या बहुमताच्या ताकदीवर तरी करण्याचा रेटण्याचा प्रयत्न केला असेल, पण हे सोलापूरकरांच्या डोळ्यात धूळ पेक आहे. तुम्हाला माहित नाही सोलापूरकरांना काय काय केलंय या योजनेसाठी. या डायनासोरने, डायनासोर कोण आहे माहित आहे तुम्हाला? सोलापूरचा इथं फोटो आहे, इथं अशा पद्धतीनं डायनासोर पूर्ण सोलापूरला गिळंकृत करण्याचं काम आहे. तुम्हाला त्यामध्ये सांगतो छोटू कशा पद्धतीनं कारभार करायला लागले हे सगळ्याला माहित. बघा, कर प्रणाली करत असताना त्यांनी कशाला मान्यता दिली माहित आहे का? खरं तर व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला वर्ल्ड बँकेने कशा पद्धतीने बांधून घेतलंय तर आपलं अकाउंट हे एस्क्रो अकाउंट करणार आहे, बँकेचं अकाउंट म्हणजे आपल्या अकाउंट मधली महापालिकेच्या आपल्या अकाउंट मधली पहिली रक्कम त्यांना द्यावं लागणार आहे असं आपण लिहून देतोय अग्रीमेंट मध्ये की महापालिकेच्या पैशावरचा पहिला अधिकार इथल्या सोलापूरकरांचा नसणार आहे, इथल्या कामगारांचा नसणार आहे, इथल्या नगरसेवकांचा नसणार आहे. तो अधिकार कुणाकडे असणार आहे तर ज्यांनी कर्ज दिलं त्यांचा पहिली रक्कम पहिल्या टॅक्सचे पैसे आपले पळून. पण असं आहे, 2 दिवसांपूर्वी भाजपच्याच आमदारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, त्यामध्ये सांगितलं की करवाढ नाही आहे. मग मी 100% 2 आमदारांची फसवणूक मधला 3ऱ्या आमदारांनी आणि या सभागृहांनी केलेली आहे. देवेंद्रजी साहेबांच्याही काही चुकीच्या पद्धतीची लिहून माहिती दिली माहित नाही, पण सोलापूरकरांना ही करवाढ परवडणार नाही. खास करून गावठाण भागातले जे शहराच्या मध्यवर्ती भागात राहतात त्या लोकांना तर ही करवाढ कसली परवडणार नाही. पाण्याची किंमत वाढवली आहे, आपल्या अकाउंटवर पैशावरचा पहिला अधिकार त्यांना दिलाय. आपल्या जमिनी जेवढे आहेत त्या सगळ्या मॉर्गेज ठेवा, विका, काही करा, विल्हेवाट लावा. ही रक्कम भोगत असताना काही इतर कामा नावाचा एक हेड आहे. इतर कामं किती असतात? किती असू शकतात? 2 कोटी 5 कोटी असू शकतात. 90 कोटीचे इतर काम आहेत, 90 करोड रुपयाचे इतर काम. मी त्यांना विचारलं होतं की 90 कोटीची कुठली कामं केली अशी एवढ्या पद्धतीने. खरं तर आज शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांचं या 2 नगरसेवकांचं निलंबन आपण केलेलं आहे गटनेत्या दोन्ही. काय नक्की कारण होतं निलंबन करण्याचं? त्यांचं असं मत आहे की कर वाढवलं, कर वाढीला विरोध म्हणून आमचं निलंबन केलं. हे बघा, कर वाढवणं हे असं विषय नाही आहे. तो सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सोलापूर शहराला रोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून हा विषयाला मंजुरी दिलेली आहे. हा विषयाला मंजुरी देत असताना सोलापूर शहराच्या सर्व नागरिकांवर आम्ही कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी लादलेली नाही आहे. कर प्रणाली या ठिकाणी चेंज झाली म्हणलं तर त्या ठिकाणी टॅक्स या ठिकाणी आम्ही लादला असं होत नाही. सोलापूर शहराच्या नागरिकांचा आम्हाला या ठिकाणी जिव्हाळा असल्या कारणाने आम्ही तो विषय बघूनच केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तो सर्वस्व अधिकार हा बोर्डाचा आहे. कर प्रणाली चेंज झाली आहे जेणेकरून सोलापूर शहरातील नागरिकांना आपला टॅक्स पद्धती कशा पद्धतीने येतो हा सुस्पष्ट या ठिकाणी त्यांना आखता यायला पाहिजे. आज अनेक लोकांना आपल्याला माहिती आहे की जो काय आपल्याला टॅक्स येतो तो कशा पद्धतीने येतो हे अनेक लोकांना नागरिकांना या ठिकाणी माहिती नाही. तर हा जो कर प्रणाली आपल्याला कॅपिटल बेस्ड टॅक्स जो आहे कर प्रणाली जी चेंज केली तर हे चेंज करत असताना नागरिकांची आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी कुणालाही जादा टॅक्स या ठिकाणी बसणार नाहीये. नवीन योजना काय आहे ती सांगा. हो, भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली आहे, तर त्यामुळे आपण सांगता कर वाढवणार नाही, दर वाढवणार नाही. हे एका वर्षापुरतं असणार का भविष्यात कधीही वाढवणार? हे बघा, तो सर्वस्व अधिकार आता आपण फक्त मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा बोर्डाचा अधिकार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. नवीन योजना काय आहे 1438 कोटी रुपयांची? बघा, नवीन योजना म्हणलं तर सोलापूर शहरातील आज तुम्हाला माहिती आहे की जे काही जुने 34 टाके आहेत यात नवीन अजून 34 टाक्याच्या भर पडून सोलापूर शहराचा 2060चा रेशो पकडून 2060 ची लोकसंख्या पकडून या ठिकाणी आपल्याला 1,500 कोटीची या ठिकाणी प्रकल्पाची या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे. आता सध्याची जी आहे ती 800 किलोमीटरची आपली जी पाईपलाईन आहे
ती पुढं एक्सटेंड करून आपण जवळपास 1100 ते 1200 किलोमीटरची जी पाईपलाईन आहे ते सोलापूर शहरातील सर्व शहरामधनं या ठिकाणी ते जाणार आहे आणि लोकांना ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एरियाला आपण एक एरिया दिलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्याला 3-4 स्त्रोतमधनं आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवठा होतो. तर आज या ठिकाणी आपण पाणी पुरवठ्याची ही योजना करत असताना शहरामध्ये आपण लोकांना प्रत्येक भागामध्ये कसं व्यवस्थित पाणी दिलं जाईल या ठिकाणी आपण योग्य ते निर्णय घेतलेला. दादा किती दिवसामध्ये ही योजना पूर्ण करण्याचं सांगितलेलं आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे शहरवासी? या योजनेचा फायदा शहरवासीयांना रोज पाणी पुरवठा या ठिकाणी होणार आहे आणि ह्या ठिकाणी ही योजना जवळपास मला वाटतं 1.5 ते 2 वर्षात या ठिकाणी पूर्ण होईल. दादा, दोन 3 एक वर्षात योजना पूर्ण झाल्यानंतर आपण जे कर प्रणाली सांगितली ते आजपासून लागू होणार का 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर? आज आपण आता या ठिकाणी कर प्रणाली फक्त बदलायला आपण या ठिकाणी हे केलेलं आहे. त्या ठिकाणी वाढ या ठिकाणी कुठलीही केली नाही. कर प्रणालीमध्ये आपण सोलापूर शहरातील जनतेवर कुठलीही कर प्रणाली लादलेली नाही. कर प्रणाली चेंज झाली म्हणजे या ठिकाणी आपण कर प्रणाली वाढवला ह्याचा अर्थ असं होत नाही. सोलापूर शहराला समजा कुणाला एक 10,000 टॅक्स येत असेल तर त्या ठिकाणी तो कसं मेंटेन केला जाईल. 10,000 टॅक्स असेल तर 900 9,060 9,500 म्हणजे त्याचा जो ग्रोथ आहे तो ग्रोथला आपण या ठिकाणी मान्यता दिलेली नाही आहे. आपण फक्त कर प्रणालीला चेंजला मान्यता दिलेली आहे. दादा खरं तर याच्या आधी जे सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतो आठवड्यात एकदा होतोय. आधी सांगण्यात आलं की उजनी जे सोलापूर दुसरी पाईपलाईन झाली की ती पूर्ण होऊन जाईल पाणी 1 दिवसाआड येईल. नंतर सांगितलं की वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला तर 1 दिवसाआड येईल आणि आता पुन्हा वितरण व्यवस्था सांगताय. म्हणजे जोपर्यंत ही पूर्ण यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोपर्यंत शहराला आठवड्याला एकदाच पाणी मिळणार असंच म्हणावं लागेल. जवळपास 3 वर्ष अजूनही प्रश्न सुटणार नाही. तसं नाही. वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे आता आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी एकदम आपल्याला 90 MLT पाणी वाढणार आहे. हा 90 MLT पाणी वाढताना 1 वर्षाच्या या ठिकाणी ते काम अपेक्षित आहे. कारण एक सांगतो त्याचं काम सगळं आपल्याला प्लांट तयार आहे. जागा या ठिकाणी फक्त ह्याची फॉरेस्टची जागा असल्या कारणाने ते काम थांबलेलं आहे आणि तो काम आपल्याला प्रोजेक्ट रेडी आहे, सगळे रेडी आहे. फक्त त्यांच्याकडून एक आता नागपूरला आता ती फाईल आहे त्या फाईलचा पाठपुरावा या ठिकाणी आमचा चालू आहे. कारण का त्याची मान्यता हे दिल्लीवरून आपल्याला घ्यावं लागती. फॉरेस्ट डिपार्टमेंटची त्या ठिकाणी ती जागा आहे आणि तो ठिकाणी प्लांट तयार आहे. सोलापूर शहराला तो प्लांट चालू झाल्यानंतर एकदम 90 MLT पाणी वाढणार आहे आणि तो वाढत असताना शहराला 1 दिवसाआड त्या ठिकाणी पाणी निश्चित या ठिकाणी होणार आहे. तो हा प्रकल्प वेगळा आहे आणि जो दुसरा आपण जो करतो आता आपण सध्या 1400 कोटीचा हा प्रकल्प वेगळा आहे. 1400 कोटीचा आजचा जो प्रकल्प सभागृहात मान्यतेसाठी आला तो मान्य झालेला आहे का नाही? कारण विरोधक म्हणतात की तो मान्य झालेला नाही. आम्ही त्याला हरकत घेतली. 1400 कोटीला आपण या ठिकाणी आताच सांगितलं आपण या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि विरोधक हे नुसतं स्टंटबाजी करत असतात. त्यांचं ते काम आहे. कारण का तुम्हाला बघता की प्रत्येक सोलापूर शहराच्या विकासाच्या जर दृष्टिकोनातून आम्ही जर कुठलेही काम करत असताना कुठलीही गोष्ट राजकारण करणे मध्ये येणे हे असं त्यांचं कायम म्हणजे हे राहिलेलं आहे. तर ह्यात 1400 कोटीला आम्ही या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि मान्यता देत असताना ते सारखं राजकारण करत होते आणि आयुक्त साहेबांनी त्यांना या ठिकाणी सांगितलेली की कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाही आहे. तरी देखील ते स्टंटबाजी करत होते म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्ही निलंबन केलेलं आहे. त्यांनी म्हणजे बाहेर बॅनरबाजी केलेली आहे पालक. हे बघा राजकीय दृष्ट्या एक सांगतो त्यांना कुठेही राजकीय या ठिकाणी यश आलेलं नाही आहे विरोधकांना. फक्त 4च नगरसेवक या ठिकाणी 20-20 नगरसेवक त्यांचे असायचे. एकेकाळ काँग्रेसची या ठिकाणी सत्ता असायची. पण आज त्या ठिकाणी तुम्ही बघितलात काँग्रेसच्या अपयशामुळं आज तुम्हाला काय काँग्रेसचे हाल झालेत काय या ठिकाणी सेनेचे हाल झाले तुम्हाला माहिती आहे. आज त्या ठिकाणी 100 जागा लढवत असताना फक्त 2 जागा त्यांनी या ठिकाणी जनतेने त्यांना दिल्या. तर का बरं दिलं तर हे फक्त स्टंटबाजी करणारे लोक आहेत. या ठिकाणी त्यांचं कुठलं ध्येय धोरण नाही आहे. स्वतः आज तुम्हाला माहिती आहे अनेक आता आपल्याला माहिती आहे की जे काही आता शहराध्यक्ष आहेत शहराध्यक्षच आता आपल्याला माहिती आहे की एक मेसेज काय की अपयशी शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी शहराला या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख आहे. आज ते खरं तर त्यांचा जो अनुभव आहे तो बोर्डामध्ये त्यांनी शहराला कसा पाणी पुरवठा होणार आहे याच्यावर अभ्यास करायचा जो विषय होता त्याच्यावर त्यांनी योग्य बोलायला पाहिजे होतं. पण ते असा अभ्यास न करत घेता ते नुसतं स्टंटबाजी करणे विषय दुसरीकडे नेणे हेच त्यांच्या कायम आमच्या लक्षात आलं आणि हेच ते करत आलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आज जनतेने काँग्रेसला कुठं नेऊन ठेवलेलं आहे आणि आमच्यावर जी जबाबदारी आहे आता जी भाजप पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल
तसेच आपले जयकुमारजी गोरेभाऊ असतील, तसेच आमचे तिन्ही आमदार या ठिकाणी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना या ठिकाणी आणत असताना हे कायम राजकारण करण्याचा यांच्याकडे कल राहिलेला आहे. विरोधकांचं या ठिकाणी राजकारण करण्याचा या ठिकाणी कल राहिलेला असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, म्हणून त्यांचं या ठिकाणी निलंबन केलं. फक्त जागतिक बँकेने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यातले मॅन्डेटरी या शब्दावरून हा सगळा वाद झाला. कारंजी साहेबांचं म्हणणं होतं की मॅन्डेटरी आहे सगळ्या सूचना पाळणं. पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की नियम पाळणं काही बंधनकारक नाहीये. नेमकं काय आहे याच्यामध्ये? हे बघा, जागतिक बँकेने त्या ठिकाणी मॅन्डेटरी म्हणलेलं आहे, पण तो काय मॅन्डेटरी म्हणले, पण त्याच्यानी काय करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाहीये. तो कर प्रणाली चेंज झालं म्हणलं तर हे बघा, कर प्रणाली चेंज आता जी कर प्रणाली आहे त्यात समजा आपल्याला एक 10,000 टॅक्स येत असेल तर कर प्रणालीमध्ये जर बदल केला तर त्या ठिकाणी 10,000चं काय आपल्याला 11,000 होणार आहे अशातला भाग नाही आहे. 10,000चं 9,500 पण होऊ शकतो, 9,800 पण देखील होऊ शकतो. त्या ठिकाणी कुठलीही राजकारण करायचा काही विषयच नाही. मला फक्त सांगायचं एवढंच आहे की सोलापूर शहराला आम्ही नागरिकांना 1,500 कोटीचा प्रकल्प मंजूर करत असताना कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी केलेली नाही. आता जागतिक बँकेने ज्या सूचना दिल्या त्या बंधनकारक आहेत सगळ्या पाळणं. बंधनकारकाचा विषय नाहीये, तो बंधनकारक नाहीये. आम्ही या ठिकाणी त्यांचं इतर जे स्त्रोत महानगरपालिकेचे आमचे आहेत त्यात बीओटी प्रकल्प असेल, तसंच अनेक बाकीचे गोष्टी आहेत जेणेकरून महानगरपालिकेची जी 70% उत्पन्न आहे त्याला आम्ही पुढे नेऊन 90% कसं करता येईल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत. इतर अनेक स्त्रोत महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून आहेत ते आम्ही ठिकाणी करणार आहोत. पण या ठिकाणी मॅन्डेटरी म्हणजे काय त्यांचं वाढवायचा दृष्टिकोन तसं काय आमचं राहणार नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.